ओम नमो भगवते वासुदेवाय। सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया माता देहूतीला कपिल महामुनी सांगतायत. पंचमहाभूत, त्याच्या तन्मात्रा, पंचतन्मात्रा, त्यांची इंद्रिय, हे सगळं निर्माण झालं तरी ते सुद्धा त्यावेळेला जडच होतं. पण ज्या वेळेला परमात्म्याचा तिथे प्रवेश झाला तेव्हा त्या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये काही क्षोभ निर्माण झाला, हालचाल निर्माण झाली आणि ते आपसात मिसळायला लागले. आणि ह्या त्यांच्या मिसळण्यातून एक जड अंड उत्पन्न झालं. त्या अंड्याचं नाव विशेष. त्याच अंड्यातून विराट पुरुषाची अभिव्यक्ती झाली आणि ह्या अंड्यामध्येच भगवान श्रीहरीचे स्वरूभूत असे 14 भुवन त्या ह्याच्यात विस्तारली. आणि ह्या अंड्याच्या भोवती एकूण 6 आवरण आहेत म्हणाले. आणि प्रत्येक आवरण दसपटीने मोठं आहे. की अंड्याच्या भोवतालचं पहिलं आवरण जळाचं आहे, त्याच्या दसपटाने अग्नीचं आवरण आहे, अग्नी आवरणाच्या दसपट वायूचं आवरण आहे, वायू आवरणाच्या दसपट आकाशाचं आवरण आहे, आकाशाच्या दसपट अहंकाराचं आवरण आहे, अहंकाराच्या दसपट महत्त्वाचं आवरण आहे. अशा या 6 आवरणांनी ते अंड वेढलेलं आहे. आणि सगळ्याच्या बाहेर 7वं आवरण प्रकृतीचं आहे. म्हणजे हे संपूर्ण विराट पुरुष हा प्रकृतीच्या पोटात सामावलेला आहे. आणि हे अंड कारणमय अशा जलामध्ये पडून राहिलेलं आहे. त्या तेजोमय अशा हिरणमय अंड्यातून उठून त्या विराट पुरुषानं पुन्हा त्यामध्ये प्रवेश केला आणि त्या अंड्यामध्ये अनेक प्रकारची छिद्र त्यानं पाडली. सर्वप्रथम त्याच्यामध्ये मुख प्रकट झालं, त्याच्यातून वागिंद्रिय म्हणजे रसना, आणि त्याच्यानंतर वाणीचा अधिष्ठाता अग्नी निर्माण झाला. त्यानंतर नाकाची छिद्र प्रकट झाली, नासापोट प्रकट झाली, त्याच्यातून प्राणासहित घ्राणेंद्रिय निर्माण झालं. घ्राणेंद्रियानंतर त्याचा जो अधिष्ठाता आहे वायू तो उत्पन्न झाला. त्याच्यानंतर नेत्रगोलक प्रकट झाले, त्या नेत्रगोलकातून चक्षुरेंद्रिय प्रकट झालं आणि नंतर त्या चक्षुरेंद्रियाचा अधिष्ठाता सूर्य निर्माण झाला. त्यानंतर कानांची छिद्र प्रकट झाली, त्याच्यातून श्रोत्रेंद्रिय प्रकट झालं आणि श्रोत्रेंद्रियाची अभिमानी जी देवता आहे दिशा ती प्रकट झाली. ह्यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा निर्माण झाली. त्या त्वचेमध्ये रोम म्हणजे केस, दाढी, मिशा, मस्तकावरचे केस हे सगळं प्रकट झालं. आणि त्यानंतर त्वचेची अभिमानित जी देवता आहे औषधी, अन्न इत्यादी ती उत्पन्न झाली. आणि ह्यानंतर लिंग प्रकट झालं. त्या लिंगातूनच वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी देवता आपोदेव म्हणजे जळ निर्माण झालं. त्याच्यानंतर गुदेंद्रिय प्रकट झालं, त्याच्यातून अपानवायू प्रकट झाला आणि अपानाच्या नंतर त्याचा जो अभिमानी देव आहे मृत्यूदेव, जो सगळ्या लोकांना सगळ्यांना भयभीत करून सोडतो, तो उत्पन्न झाला. त्यानंतर हात प्रकट झाले, त्याच्यातून बळ आणि बळाच्या नंतर हस्तेंद्रियांचा अभिमानी असा इंद्र निर्माण झाला. पुढे पाय प्रकट झाले, त्याच्यातून गती निर्माण झाली म्हणजे गमनाची क्रिया पाहायला लागली. आणि पादेंद्रियांचा अभिमानी असा विष्णू तिथे निर्माण झाला. अशा प्रकारे जेव्हा त्या विराट पुरुषाला नाड्या प्रकट झाल्या तर त्यांच्यातून रक्त निर्माण झालं आणि त्यातून सर्व नद्यांची निर्मिती झाली. पुढे त्यानंतर विराट पुरुषाला
पोट मिळालं, उदर प्रकट झालं आणि त्याच्यातून तहान, भूक, क्षुधा, पिपासा या व्यक्त व्हायला लागल्या आणि उदराचा अभिमानी असता समुद्रदेव निर्माण झाला. त्याच्यानंतर विराट पुरुषाला हृदय मिळालं आणि त्या हृदयातून मन प्रकट झालं आणि मनाची अभिमानी देवता जी आहे ती चंद्रमा पुढे प्रकट झाली. पुढे हृदयातूनच बुद्धी आणि त्याच्यानंतर बुद्धीचा अभिमानी ब्रह्मा निर्माण झाला आणि त्यानंतर अहंकार आणि अहंकाराच्या नंतर त्यांचा अभिमानी असा रुद्रदेव निर्माण झाला आणि ह्यानंतर चित्त आणि त्यांचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रकट झाला. अशा प्रकारे त्यांनी सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सांगितली आणि ह्या क्षेत्रज्ञाच्या व्यतिरिक्त सगळे देव निर्माण होऊन सुद्धा त्यांच्यापैकी कोणीही त्या विराट पुरुषाला उठवू शकलं नाही आणि त्याला उठवण्यासाठी हे सगळे क्रमशः आपापल्या उत्पत्ती स्थानांमध्ये प्रवेश करायला लागले. अग्नीनं वाणीच्या बरोबर मुखात प्रवेश केला पण तरी सुद्धा विराट पुरुष काही उठू शकला नाही. वायूनं घ्राणेंद्रियासह नासा छिद्रांमध्ये प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठू शकला नाही. सूर्यानं डोळ्यांच्या सह नेत्रांमध्ये प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियाच्या सह कानामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही. अशी संपूर्ण क्रमानं त्यांनी एक एक देवता त्या इंद्रियासकट त्या अवयवात समाविष्ट झाली पण तरी सुद्धा कोणाकडनंही तो विराट पुरुष उठवू शकला नाही. पण अगदी ब्रह्मा बुद्धीसहित हृदयामध्ये जरी प्रवेश केला त्यांनी तरी सुद्धा विराट पुरुष उठू शकला नाही. रुद्रानं अहंकाराच्या सहित हृदयामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा तो विराट पुरुष उठला नाही. पण जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता देव क्षेत्रज्ञ त्या चित्तासहित हृदयामध्ये प्रविष्ट झाला तेव्हा मात्र तो विराट पुरुष त्या जळातून कारण जळातून उठून उभा राहिला. अशा प्रकारे ही सृष्टीची निर्मिती झाली. प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी इत्यादी चित्ताचे अधिष्ठाता असलेले क्षेत्रज्ञ त्यांच्या सहाय्या वाचून झोपलेल्या प्राण्याला आपल्या बळानं उठता येत नाही. त्याचप्रमाणे विराट पुरुषाला सुद्धा तो क्षेत्रज्ञ परमात्मा आल्याशिवाय कोणीही उठवू शकलं नाही. आणि म्हणून तवस्मिन् प्रत्यगात्मानं धिया योग प्रवृत्तया भक्त्या विरक्त्या ज्ञानेन विविच्यात्मनि चिंतयेत. म्हणून कपिल महामुनी सांगतात की भक्ती, वैराग्य आणि चित्ताची एकाग्रता प्रकट झाल्यानंतर जे ज्ञान मिळतं, प्रकट होतं, त्यातूनच अंतरात्म स्वरूपाच्या क्षेत्रज्ञाला या शरीरामध्ये स्थित असल्याचं जाणून त्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे. सगळं प्रगती पुरुषाचा विवेक त्यांनी सांगितला, विचार सांगितला आणि पुढे भगवंत आपल्या मातेला सांगतायत प्रकृतीस्थोपी पुरुषो नाज्यते प्राकृतिक गुणैः अविकाराद कर्तृत्वान निर्गुणत्वात जलार्कवत. माते, ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याबरोबर पाण्याची शीतलता, चंचलता इत्यादी गुणांचा संबंध येत नाही, जरी सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तरी सुद्धा तिथे सूर्याचा संबंध येत नाही किंवा त्यांच्या गुणांचा संबंध येत नाही. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कार्य असलेल्या शरीरात राहून सुद्धा आत्मा वास्तवात त्याच्या सुखदुःखाची धर्मांपासून लिप्त होत नाही, कारण तो स्वभावतःच निर्विकार, आकर्ता आणि निर्गुण असतो.
सूर्याचं जरी प्रतिबिंब पाण्यात पडलं तरी पाण्यातले जे शीतलता, चंचलता इत्यादी गुण आहेत त्याचा सूर्याशी काही संबंध येत नाही. त्याचप्रमाणे परमात्मा जरी प्रकृतीचं कार्य असलेल्या या शरीरात राहिला तरी सुद्धा त्याचा त्या सुखदुःखादी धर्मांशी काही संबंध येत नाही आणि तो स्वभावतःच निर्विकार, अकर्ता आणि निर्गुणच असतो. पण जेव्हा त्याच प्राकृत गुणांशी आपण संबंध स्थापित करतो तेव्हा तो अहंकारानं मोहित होऊन मी करता आहे असं मानायला लागतो. त्या अभिमानामुळेच देहाशी संसर्ग जडतो आणि मग पुण्य पाप रूप अशा कर्मांच्या दोषानं आपली स्वाधीनता, आपलं स्वातंत्र्य आणि आपली शांती तो हरवून बसतो. त्याचप्रमाणे उत्तम, मध्यम आणि नीच योनींमध्ये तो जन्म घ्यायला लागतो आणि त्याच्यातून या संसार चक्रामध्ये फिरायला लागतो, भटकायला लागतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये भय, शोक इत्यादी कुठल्याही भावनांचा संबंध नसताना सुद्धा, त्यांचं कारण नसताना सुद्धा स्वप्नातल्या पदार्थांबद्दल आस्था, आपलेपणा निर्माण होऊन दुःख, भीती, भय इत्यादी अनुभवाला लागतात. त्याचप्रमाणे भय, शोक, अहंता, ममता आणि जन्ममरणादी रूप संसाराची कोणतीही सत्ता नसून सुद्धा अविद्येच्या अधीन होऊन तो विषयांचं चिंतन करत राहतो आणि ह्या जीवाचं संसार चक्र काही सुटत नाही, त्याच्यातून तो निवृत्त होत नाही. म्हणून जो कोणी बुद्धिमान आहे, जो विचारवंत आहे, त्यांनी आसन मार्गात विषय चिंतनामध्ये कधीही गुरफटता कामा नये, फसता कामा नये आणि ह्या चित्ताला तीव्र असा भक्तियोग आणि वैराग्य यांच्याद्वारा हळूहळू आपल्या स्वाधीन करत ठेवलं पाहिजे. मग पुढे त्यांनी आणखीन काय उपदेश केला मातेला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.